आता सकाळी त्यांची ओळख झाली की बाबासाहेब आंबेडकर मी दलित समाजाचा मी बॅरिस्टरमध्ये बॅरिस्टर व्हायला इलाजच गेलो होतो, पण मी ह्या जातीचा ह्या जातीचा आणि मग बाळासाहेबांनी बाबासाहेबांकडे आग्रह धरला की मी पण बारामतीचा जन्म आहे, तर तुम्ही माझ्याकडे माझ्या गावाकडे यावं, तुम्ही माझा पाहुणचार घ्यावा, हे आमच्या या मागे वाड्यावरती म्हणजे दादासाहेब दायगुडेच्या वाड्यावरती बाबासाहेबांचा मुक्काम झाला, पाहुणचार झाला आणि रात्री दादासाहेब दायगुडेंनी गावातल्या स्वातंत्र्य मंडळीला सांगून ठेवलं तुला लाज लक्षात असायला पाहिजे होती आणि शेवटी धनगराने निर्णय घेतला. अगदी गाव फिरून त्याचं वाटप केलं, त्याला घरच्यांना घातल्या करून ठेवलं. नरेश्वरवर मी सगळ्या कार्यकर्त्यांना विनंती करतो, सगळ्यांनी ही गोष्ट लक्षात ठेवा. आता आपल्याला 15 ते 20 दिवसानंतर मतदारसंघ ठरायचा आहे आणि प्रत्येक गण प्रत्येक जिल्हा परिषद प्रत्येक गावात जाऊन नरहरी झिरो सत्ता पाडला जाईल हे आपल्या लक्षात ठेवायचं. खऱ्या अर्थाने आदिवासी मंत्र्यांचा आदिवासी खासदारांचा आदिवासी आमदारांचा आदिवासी कोणत्याही माणसाचा आमचं वाटत नाही. पंढरपुरामध्ये आमच्या धनगर समाजाचे महाराष्ट्रातले 6 कार्यकर्ते बसलेले आहे. त्यांची प्रकृती खालवलेली आहे. आज 13वा दिवस आहे. जर शासनाने आज उद्यापर्यंत निर्णय जर योग्य घेतला नाही तर कदाचित अवघा महाराष्ट्र पेटून उठेल. काहीही अनुचित प्रकार जर घडला तर त्याला जबाबदार शासन आणि प्रशासन असेल. कारण की आम्ही नवीन काही मागत नाही आहे. आदरणीय महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे काही राज्यघटनेत लिहून ठेवलेलं आहे त्याची फक्त अंमलबजावणी करा आणि आमच्या धनगरांच्या पोरांच्या हातामध्ये ST कॅटेगरीचं सर्टिफिकेट द्यावं हीच आमची शेवटची आणि अंतिम मागणी राहील. अवघ्या महाराष्ट्रामध्ये आम्ही रस्ता रोको करू, कदाचित त्याही पुढच्या आमच्याकडनं अनुचित प्रकार घडू शकतात, ते बोलण्याच्या लायक नसणार.